अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी पारायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रांती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यास वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जान. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा. शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा कर्णी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिरवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित प्रजा दयाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पय्य सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते ऐसा लादीजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमाज साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसम. सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर. लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारी लेवविती तव ते बाळ दोघे जण. सर्वलंकापूर उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत बोलली शिवनामावळी नित्य. पाहणी शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान. यास का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सवेंचे ब्राह्मणांसी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत. परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत चे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीची निचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया. जन्मेंजिय सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी फुलस्तीने प्रार्थिले मग वांचले रावणाधिक. वीरांची दटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पे केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिले आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू. निर्धार घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती.
षोडशोपचार पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे घेऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र अरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्राप्ती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुक रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र व्यसने दिव्यश्वास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस चंद्ररश्मीस प्रकाश शय्या जिची अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा आजीच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृत्य डोलावती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा असोनी पतिव्रता नेमिली जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासई वैश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करे नेमैसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचक मनी जे जे इच्छिती ते ते महानंदा पुरविती कोटी लिंगे करवीत श्रावण मासे अत्यादारे एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंगी स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथीच बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते एकती दोघेजण सेवेंचे महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करावी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चा स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहवया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते आबला तन्मय झाली ते दध्वा पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पदवीन 3 दिवस संपूर्ण त्यासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवयेंचे त्यांनी दिवलिंग काढिले सूर्यप्रभूहून आगळे तेच वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारे नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहावे सदाशिव भक्त तारावया अभिनव
कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून. एकची हाक झाली तीस सावध करी मादणारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट धिदले सोडून गेले पळूनी वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिवलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा करुणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागावी उमारंग. जो भक्त जन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वई. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंबे निघे उद्याचळी. तैसा प्रकटला कपाळमोळी. दक्षभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैशानगर. शिरी झुळझुळ वाहे नीर. भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी. नीलकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गज चर्म पांघुरला नेसलास व्याघ्रंबर. गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर. दशभुजा मिरविती वर्षेवर कंदुक झेलीत. तेवी 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेसी जेलून धरीत. हृदयकमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरासमेत चालली. पावली सकळ शिवपदी. जेथे नाही आदि व्याधी क्षुधा तृष विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैसी. तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतुरांचे वने अपार. सुरभींची बहुत खिल्लारी. चिंतामणीचे धवलागरे भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसनंता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस. पराशार सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निःशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून. सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य. करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लवितील बहुतास. उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन. गुरसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेने मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती. हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती. सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करीत नवस. एवढाच पुत्र आम्हास परम प्रियकर राजस. प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण. सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख. परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णिव पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन. बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण पा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावले या समयासी. राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळूनी.
अत्तापूर्णी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठांना सोडी धीर एक एक सांगतो विचार जय पंचभूती नवती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मन म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुहज्ञान भुवनत्रय असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूपी म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगेत रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भुतळे आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची निदर्शने तीर्थे पावन सर्वंगीचे देवदर्शन त्याची घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडेल भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्तिकृत्या निर्मली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदये चंचले त्यांचे मत्सर वाढविले विशेष वाटे करावे शिवदेश तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्प आयुष्य होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णूला हरी विशेष हरगोन ऐसे मनतीचे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावी त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यास वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्यवृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून सिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सदत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून त्रित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसे ते बोलावून आतांची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास व मनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसाला व्यासपीता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषेंचे गर्जिनेले ब्राह्मण अनुष्ठान दिव मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्याने आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त आणि निचेष्टित चलन वलन राहिले समजता परम घाबरला नृपणात गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोनी या सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले त्याचे सांगते एक काळ पुरुष भयानक थोर उद्दर व जट्टा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारासारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नजरे ते त्यांचे जैसे गभस्ती दिगंतम सहारिती भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराजे घेऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडने केले ते ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग
विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे. देव सुमने वर्षते. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदंग वाद्ये गर्जते. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहळ थोर. सनया अपार वाजते. चंद्रानना धडकती भेरी. नाद न माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीत असे. षडस्त्र अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य. वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत. आणूनी अर्पी. ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे. मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडी तितके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची एकिले. मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. की श्वेतपल्ले मृडाननी. रमणलिंग आर्चिजे. की निर्दबास सापडे चिंतामण. की शुद्धितापुढे शिराब्दी ये धावुनी. तैसा कमोलध्वनंदन. ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन. अवतानपादी कयाध्रुव हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण. वंदजे का सर्वांते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ. ज्यांची चतुर्दश विद्या करतला माळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडुनी. पुन्हा सृष्टी कर मागोतुनी. अन्याय विलोकिता नयनी. तंडे ताटील शक्रादिका. तो नारद देखोनी तेच क्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे. अग्नी दक्षिणाग्नी गार्हपती आव्हानी उभे ठाकले. देखता पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरेती चरण. ब्रह्मानंदे उंच बळले. दिव्य गंध दिव्य सुमने. षोडशोपचार पूजिला नारदमुनी. राव उभा ठाके कर जोडुनी. म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव. दूत चौघे देखील दशभुज. पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण. रुद्रानुष्ठे धान्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. क्षिणे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पूस लागला. शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतात भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तत्व 12 वर्षी मृत्युचिन्ह. गंडातर थोर होते ते महात्म पुण्य. निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग ओबा ठाकून कृतांत. कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव. हिमनग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राय पायावर घातले लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी. महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो. पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो. शिवरूप याच देही. तो येथीच झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमयी शक्तिनंदन राय. शतपत्न धन देऊन तो. शिविला गुरु संपूर्ण. ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडते त्याचे होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान. एकता पडता घडे पुण्य. केले असले भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एव पाप पर्वत तत्वता. भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष. शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हिची निर्धारे. मग तो राव भद्रसेन. सुधर्मपत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समेत राव जाता झाला तपोवना.
शिव अनुष्ठान रुद्राध्यानकरिता महारुद्र तोषेला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय. स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण. एकादश रुद्र समाधानी की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई. येथे जो मानिले अविश्वास तो होईल अल्पायुषी. तामस हे निंदी तो चांडाळ निशेष. त्याचा विटाळ न व्हावा. त्याची प्रसवोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपल्या गृहास न आणावे. आपण त्याच्या सदनास जावे. ते जावे जीवे भावे. जेवी सुशीले हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याची पंक्तीच. त्यांची मृत्यू आला ह्या गोष्टीचा संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित. अखंड पावे शिवलीला मृत. हे न गडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायांचे करिता अनुष्ठान. त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंतर प्रकटले. अपर्णा हृदया जी मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. श्री सांबस सदा शिवार्पणमुस्त शंभू भवत.